ही सुझुकीची V-Strom 800DE आहे आणि जर तुम्हाला एक हाय कॅपॅसिटी ॲडव्हेंचर टूररवरती अपग्रेड करायचं आहे तर हे एक सॉलिड ऑप्शन आहे. नावातच 800 आहे, सो येस हे इंजिन एक 776cc ट्विन सिलेंडर इंजिन आहे जे 84.3 हॉर्स पॉवर आणि 78 न्यूटन मीटर टॉर्क प्रोड्यूस करतं. याचं वजन 232 किलो आहे, सीट हाईट 855 mm आहे, जे थोडं इनिशियली जास्त वाटू शकतं, पण सस्पेन्शन लॉंग ट्रॅव्हल आहे आणि बसल्यानंतर ॲक्च्युली खूप इझी पडतं बाईक चालवायला. पॉवर मोड्स बद्दल जर बोलायला गेलो तर 3 पॉवर कॅरेक्टरिस्टिक मोड्स आहेत बाईकला, तिन्हीमध्ये फुल आउटपुट आहे, पण ती पॉवर कशी डिलिव्हर होते त्याच्यात फरक आहे. ट्रॅक्शन कंट्रोलला पण मोड्स आहेत, रिअर ABS सुद्धा बंद करता येतं आणि पॉवर मोड्स सोडले तरी एक एक्स्ट्रा ग्रॅव्हल मोड पण आहे ज्याच्यात थ्रॉटल रिस्पॉन्स थोडा डिलेड आहे, पण ते रिअर व्हीलला थोडा स्लिप अलाव करतं जे ऑफ रोडिंग सिच्युएशनमध्ये युजफुल पडतं. ऑफ रोडिंगच्याच सब्जेक्टवरती V-Strom 800DE ला पुढे 21 इंच व्हील आहे आणि मागे 17 इंच व्हील आहे. ग्राउंड क्लिअरन्स 200 mm आहे आणि सस्पेन्शन फुल्ली ॲडजस्टेबल आहे आणि शोवाचं 200 mm लॉंग ट्रॅव्हल युनिट आहे. आता लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल आणि ऑफ रोडिंगसाठी तरी बाईक बनलीच आहे, पण मी सिटीमध्ये पण 2-3 दिवस वापरली आहे आणि साईज जरी मोठा असला तरी ट्रॅफिकमध्ये चालवणं ह्या बाईकच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बिलकुल त्रासदायक गेलं नाही. हीट मॅनेजमेंट ऑलमोस्ट 800cc इंजिनसाठी खूप डिसेंट आहे, कम्फर्टेबल आहे, जात राहते, स्मूथ इंजिन आहे, व्हेरी ट्रॅक्टेबल, व्हेरी युजेबल डे टू डे वापरत असाल तरी. आता नॅचरली रोज वापरण्यासाठी ही बाईक कोणी घेणारच नाही, पण जर करायची वेळ आलीच तर व्हेरी डुएबल. V-Strom 800DE ची प्राइस 11.06 लाख रुपीज एक्स शोरूम आहे, पण ही जे करते जेवढी केपेबिलिटी आहे या बाईकसाठी आय थिंक व्हेरी मच जस्टिफाईड आहे. आणि तुम्ही जर स्लाइटली लो कॅपॅसिटी बाईकवरनं अपग्रेड करताय आणि तुम्हाला जास्त केपेबिलिटीज, जास्त फीचर सेट आणि जास्त पॉवर पाहिजे मुख्य म्हणजे, तर डेफिनेटली तुम्ही ही बाईक कन्सिडर करू शकता.